म्हणजे गणपतींची कसर होती पिठोरीच्या दिवशी करतात लई जुगार बिगार खेळतात रेड बीट टाकाय गावात त्यांनी म्हणायचं मी त्याला विचारलं बरं याचं बरं माझे तोंडावर योच वाक्य घाल म्हणजे कवाच नसते कुठल्याच दिवशी मी कवा रामनाम सत्य ना बोल मग आजच माझे तोंडावले वाक्य निघत गेला मी डायरेक्ट वरती आकाशात बघला मी वरती सांगला देवाना तुमचा बरं तो कागद चोरून आणि ज्याच्या माझ्या याचं नाव लिहिलेलं असं ना मृत्यूचा हा टक्के चान्स होती डॉक्टरही सगळ्याही सांगला त्यांना न्यायी मारणार आहे वाचणार नाही सगळ्याही सांगले ते इथले ना नाशिक बिशिक पासून सगळे डॉक्टरही सांगले तर नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं आपल्या डीजे सँडी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टगाडक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल कुठा पिठोरीला मामाची तया भाई कुठं राडा ना भाई व्हिडिओ बघितले नाही की तुम्ही माझ्या पिठोरीच्या आईला ऍक्टर इथंच बसले तुम्हाला दाखवू का हे भाई हवाला ऍक्टर माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला मी ना ती व्हिडिओ नाही बघ या थोडा कंटिन्यू करतो बघा या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही पिठोरीला आम्ही कशी मजा केली ना कशी नाही बघा तुम्ही मामा और भांजे के बीच में हम जीते हैं मामी की गद्दारगिरी केली पोऱ्यासाठी मम्मी काही बरोबर आहे पोऱ्यासाठी गेलं ना चालेल बघितली का असा राडा गेला आपण पण बघूया आजच्या दिवशी कसं काय होतंय ठीक आहे कारण की पोरांचं आले एक्झाम पण चालून तर उद्या आपल्याला लगेच यायला लागणार तर लेट म्हणजे लेट आलो असतो ना तर आपण जेवढा लवकर होईल तेवढा लवकर यायला लागेल आपल्याला भाई पहिली आहे ते सांगतो मी दिसतंय का तुम्हाला वाजले दिसतं का वाजलं कधी बघ आवडं वाजल्या आणि आपल्याला पोचायचा घारिवलीला ट्रॅफिक लई लागते तिकडं बेकार क्या बोलत होती चला तयारी करत ना फटाफट चला जायचं आपल्याला चला लवकर
काय काय बोल नाही काय नाही मी नाही काय काय बोलत सांग काय नाही बोलत खरंच काय नाही अहो काय नाही असंच बोलू अहो काय नाही अरे कहना क्या चाहते हो? काय रे तर गाईज आपण कोण कोण चालले ते सांगितलंच नाही तुम्हाला. दादा, मी, बायको, वहिनी, पोराडारा आपली. जय श्रीराम. कोण बोलले? जय श्रीराम. नीट. जय श्रीराम. अजून आम्ही चाललो आजीकडे. कुठं चालल्या? आजीकडे. आजीकडे चालल्या. कशाला चालल्या? हा? कशाला चालल्या? इतरीची. पिठोरी आईचे ना, पाया पराला ना. हा. हा. अजून पप्पी दे. तो हुशार. अबे एबीसीडी बोलून दाखव ना कदा. A B C D E F G H I J K L M N O P L M N O P Q R S T U V W X Y Z. H Y Z. Banana bear. If you don't like it, but you go to bed. Maybe so come to me. I will teach you ABC. Happy, happy, we ABC. ये थँक्यू. Thank you. बाबू गणपती बाप्पा मोरे पण. Namrata Moria. गणपती बाप्पा बोल. त्याला काहीच निघलोय आपण आता. जय गाईज आहे ना, कुठे जायचं झाला ना, ट्रॉफिक आहे ना, ट्रॉफिक बेकार असते रे. आहे लिमिट मध्ये. कारण मेट्रोची कामं चालू आहे. माझं सरकारशी एक निवेदन असेल की भाई मेट्रो रनच्या साईडला रत्त बनवा पहिले चांगलं आहे, मोठमोठं. बाप को मत सिखा चल. राहुल भाईच्या अड्ड्याने लिहा आता आम्ही. राहुल दादाच्या अड्ड्याने कितके आडिवलीला पोहोचले आता जस्ट नावला आम्ही. तर काहीच आहे ना, आपण आता थांबलो जरा असं आपल्याला मिठाई वगैरे घेतो. कारण की चालले होते काहीतरी घ्यायला पाहिजे ना, मग थोडेसे आपण जाता आता मिठाई वगैरे काहीतरी घेऊ स्वीट्स मध्ये खायला त्यांना. चला घेतो. या दुधी हलवा 1 रुपयाने दुधी हलवा. अच्छा. एक काम कर ना, 200 जागा नाही हो बरं का, 200 जा. काय दे हे बाबूंना खायला घेतले. गाडीमध्ये बोर झाले ना द्यावी, काहीतरी खातील नाही का. शेवको वै खाऊ हे घेतले ना 2 त्यांना खायला देऊ. चला पे करता ना पैसे. ठीक आहे, ऑनलाईन पे करायला लागेल, कॅश नाही आपल्याकडे. काही इथे ना रेस्टॉरंट आहे ना, चिल्लीचा वास येते. चिल्ली कोणतरी मागवली, ऑर्डर केली ना, लय भारी वास येते, लय जबरदस्त वास येते ना. अशी भूक लागली आली असा बोला. काय बोलायचं आता तुम्हाला. चला बाबूना खायला देता. बाबू तुझ्यासाठी घे. हो घे. चालेल. चला म्हणजे निघलो आपण आता इथून. बोल बाबू. गाईज आम्ही ट्रॉफिक मध्ये फसले आहो. नीट बोल. अच्छा ट्रॅफिक मध्ये फसल्या. आता आम्ही काय करू? आता काय करू? आम्ही काय करू? काय करू? अंडी घाल. इकडे बोल. इकडे बघू. मग काय करू आम्ही? काय करू? तुम्हीच सांगा. तुम्ही सांगा. जाम मारू ना तुम्हाला. नाही तर जाम मार तुम्हाला. सांगा लवकर काय करू आम्ही. लवकर काय करा. हा, पप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सांग. पप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर. लाईक करा. लाईक करा. फॉलो करा. फॉलो करा. कमेंट करा. कमेंट करा. सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. शेअर करा. शेअर करा. होऊन जाऊन दे. हो जाऊन दे. त्यांना सांग आय लव्ह यू. आय लव्ह यू. येस. उमध्ये असं येस. तू दे रे. ही रंडुली आहे. रंडुली कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. ही रंडुली आहे नित्ती. नाच काय येतं आवडी ना. गाईज आहे ना, ए बाबा वैतागलो रे आम्ही. सोना पाड्यावर हल्ली ना, लय वैतागलो. बाबू गाडी चालवतो तू. बाबू गाडी नाही हो बा. मोठा खाते आला घ्यायची ना. हा थांब बाई. थांब जरा. थांब हे बाई हे धंदे करायला लागलो. थांबा.
थांबा थांबा. गाईज बघितलं का, हे धंदा करायला लागलं. बघितली का आयडिया, बघितली का? याच्या गाड्या थांबून भाई आम्ही क्रॉसिंग केले गाडीवली आवडी ट्रॅफिक ना किंवा मारी सांगता ओके हे असं करायला लागतं. इकडे या झाल्यावर गाडीवली ना लय बेकार लय जोरान भाई. पिठोरीचा एक सण असते फक्त यो. इकडे गणपती वगैरे नसतात, दुर्गादेवी नसतात, काहीच नसते, फक्त पिठोरी असते ना. पिठोरीची कसर आहे ना म्हणजे गणपतींची कसर आहे ती पिठोरीच्या दिवशी करतात. लई जुगार बिगार खेळतात. रेड बीट टाकाय गावात लय बेकार. ही बघ ना फुल जोरान सगळीकडे पाहुणीच पाहुणी. इकडे बसल्यान अजून तिकडं अजून इकडे या आपलीच माणसं मामा घरी बघ या सभा गेला. आता पोचतो आपल्या घरी मामाकडे. यो सूरज रामदास नाही बाबू बोलो 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 काही नाही. देवा पोचलो रे बाबा पोचलो. तिकडे राहते बघ काय बोलते पाणी बेटा. भाई इकडे जेवण बिवण चालू आहे बाबा. या मागेल तुम्ही लेट आले बाबा ये बर्थडे गेल बा इकडे. वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यस्तर नकोस्तर पोस्त्रा. मामा काय बोलला मामा. बाबा बरे आहेत ना. सकाळी डॉक्टरने इंजेक्शन इथं इथं दिले काय दिले इंजेक्शन इथं. बारीक पोरांची इथं दितं म्हणून तुझे दिले तो हिमेश तिकडे जेवायला बसले बघा. यो हिमेश गाईस सर्वजण बघू शकता. पाहुणे म्हणले मामा येस. आता आम्ही पण मामे मामा ये देखो मामा एकदम ब्लॅकी ब्लॅकी बनले. मामा ना भांजा देखो ब्लॅक ब्लॅक मग मॅचिंग. ओ माय गॉड हो इकडे पण ये देखो मॉडल ये देखो मग या आवडी. अजून एक येणारे आपला माणूस त्यांचा पण बर्थडे आमच्या यतीश मामा यांचाही वाढदिवस आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे स्पेशल दिवस पिठोरी दिवशी भाई काम 25 होले. काय बोलते हा भाई. व्हिडिओ बघितलेली यांची आम्ही बनवलेली. काही आम्हाला काही त्याचा पुरस्कार काही दिलाच नाही आम्हाला. कमी कर बघ पिठोर राहायचा उदो खाल्ला आम्ही आता पीठ. मस्त लागला प्रसाद नाही मस्त होता ना प्रसाद. जेवला ना बघा कमी जेवला. हे गाईस तर दर्शन वगैरे घेतला आपण. पाया पडलो प्रसाद खाल्ला ना. मला दादाने बरी दिली आठवण दिली. म्हणजे मी त्याला सांगलेलं की आपल्याला मखार पण घ्यायचा. तो मखार अजून घेतला नाही आपण. राहिलं किती दिवस 27 तारखेला गणपती पण आपल्याला मखार घ्यायचा. मखार पण नाही घेतला. जसं पाहिजे तसं आपल्याला. आता इथं मी कधी माहिती का ताईसांच्या इकडं गेलतो तेव्हा मी बघितलेलं की इकडं आहेत मखारा म्हणजे गारेंडीला इकडं जर असली म्हणजे लगेच आता आणू शकता आपण. इथं मामा यांचे ठेवला तरी आपण ओला बुक करून भाई नेऊ शकतो. काही वांधा नाही. तसंच जावं आता आपण मकर वगैरे बघून घेऊ. जर आवडलं तर घेऊ आपण. आपल्या बजेटनुसार बघू आपण. नाही इथं ट्रॉफिक बाकी जाता आता इशा पण टाईम लागेल. तुम्हाला भेटतं डायरेक्ट जिथं शॉप आहे ना मखाराचा चालू असला पाहिजे. कारण की वाजले ना आता 9:36 झाले आणि डायरेक्ट टाकतात ना. अरे हे बघा अजून पण ट्रॉफिक बघा गाईज तिथे जाम ट्रॉफिक आहे. जाऊया आपण. तर गाईज आहे ना निखिल आहे माझ्या मावशीच्या मुलाचं नाव निखिल आहे. त्याच्यासोबत आलो आणि त्याला सांगलं गाडी त्या साईडला लाव
बरं मी इथून चालत चालत जात आहो ना, भेटली आपल्याला मखार आता इथं. हे बघा दिसत आहे का? आहेत भारी भारी आहेत. तर गाईज बघूया आपण मखार, आपल्याला जसा पटला तर घेऊया आपण मखार. असं आपली आमच्याकडे भेटतं म्हणजे कल्याण साईडला भेटतं, पण आता जास्त दिवस राहिले. तर गाईज आहे ना, प्राईस प्रत्येकाची इथे लिहिलेली आहे, बघू शकता प्राईस वगैरे हे बघ इथे मेन्शन केलेली आहे प्रत्येक. हे दाखवतो जरा बघू, काय बघू शकता प्राईस काय येऊ बा बरोबर भारी बा. फुलदाण्या ठेवल्याचं काम 25 नाही घे. समोर काही ना फुलदाण्या ठेवले ना, एक नंबर काम पण फटका आहे एकदम. बघू भारी बघ. गाईज इथे ना जबरदस्त आहे, पण यांच्या ज्या प्राईज वगैरे ना खूप हाय आहेत प्राईज. म्हणजे सांगू शकत नाही, एवढा छोटा छोटा आहे. पण हा एवढा छोटा आहे, एवढा छोटा आहे हो. याची प्राईस बघा दिसते का? गाईज इथं बघितले, दादाला फोन केला, दादा बोलायला लागला की माहिती आहे का आपण थर्मोकोलचा घेऊ म्हणून. हे असा वाला नको, आर्केडची फुला वगैरे त्यांचा आहे ना. इथं प्राईज आहे ना लय बेकार बेकार प्राईज आहे. म्हणजे आम आदमी नाही ले सकता भाई, उसके लिए श्रीमंत लोक चाहिए होगे. आणि ना जेवढे त्यावेळी प्राईज दिले ना, ते प्राईजची हिशोबाने ते वाटे नाही. पहिली बात, छोटी रिंग आहे ती पण 7,000 ना 8,000 जे बहीण 7,000 फुला बिला आणली ना, हिच्यापेक्षा दुगना तिगना बाकी भारी बनवू आपण ही रिंग वगैरे जर बनवायची झाली तर. मला तर बिलकुल नाही पटली. आता मी जातो ते साईडला, आता डायरेक्ट घरी जातो मी. नाही पत्रावली, ही पण पत्रावली उरते आमची. तर काही विषय काय झाला माहिती का, आम्ही आलो ते तुम्ही बघितलं त्याचं डेकोरेशन वगैरे आपण बघितले. कंपनी आपण काय बोलायचं पापड चोर. तर विषय काय झाला तेच की आपण बघून आलो. आणि त्याच्यानंतर आता ती तुम्ही आपली रामाची मूर्ती आणि ते डेकोरेशन बघितलं असेल ना, त्याची प्राईस सांगू का तुम्हाला काय होती त्याची प्राईस? 2,75,000. योग्य वाटते का तुम्हाला? सांगा आता मला. जी तुम्ही मूर्ती बघितली ना आपल्या रामाची आणि जो पाठीमागचा डेकोरेशन होता तो पूर्ण, त्याची किंमत होती 2,75,000. कसा आहे कोणी 2,75,000 आणि आपण बाई 15 वर्षे काढू बाई. तशी तुम्ही बघू पनीरची भाजी आहे, अजून काही असेल ते वरती. बड्डे गेला आता केक वगैरे आपण केक कटिंग वगैरे करू आपण, नाही का? तर हे थांबा गाईस, तुम्हाला सांगण्याची गोष्ट आलेली आहे, ती वेळ आलेली आहे. आपण आता जेवण वगैरे समाप्त झालेले आहे. आता आपण केक कटिंग करणार. श्रावणी बेटाचा केक आहे, तो कटिंग करून घेऊ आपण, ठीक आहे? नंतर आपल्या सोबत बघू येतात बर्थडे बाय आमचा मामूस. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मामा, हॅपी बर्थडे. आईला यो परला, यो बर्थडे परला. चिटक्यात व्हायला पाहिजे होता यो सीन. बरोबर चला बरोबर गाई यो पडदात पडला.
आरती बिरती कया राहू दे घे आरती बिरती काय रक्षाबंधन ये वंदन को असं आवरून ठेवायला लागतं. वंदन है. पैसा घेतला आत्ताचा पोरा देईल ना आई गं. चांदीची राखी आणली. ये चांदी ये बघ चांदी चांदी है डायमंड है पण साला गोल्ड नाही है गोल्ड अभी हम कमा नहीं रहे ना काय भेटत अमेरिकन डायमंड काय खरा नाही आईला हे देखो नाही ओ बाय पैसा वसूल आहे अजून 2-3 राखे बांधा देणार जरा अजून बांधून घेतो हे मेन विषय नाही ना घडीला बांधताना मी त्याचा प्रॉब्लेम होतो अजून एक माणूस यायचा बाकी आपला गाईस बघा मी माझ्या भावासाठी चांदीची राखी आणली. ये देखो ये पेटी बॅग लाई ये कपड्याला मॅचिंग आणली बघ ना हे कपड्याला मॅचिंग आणली काय तू बघ ना हे मी पाया पडतात ना तुमच्या बरोबर वेगळी स्टाईल मध्ये वेगळी स्टाईल मध्ये पडतात मग हे चला तुम्ही उभे राहा चला हे लांब राहा लांब 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 इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास भारी आहे बघ मागणी काय तुमची पाय पडते हे पाणी सुटली बांध आई कुठे गेली गाइस ऑनलाइन पेमेंट है अपने पास ये बंडल निकाला ये देखो ऐसे पैसे देता देता ना सगळे कपडे गायब होतात रील बनव की ये ले कपडे दिले सगळ्यांना दिले जलवा है हमारा भिकारी माझं आणि हे मिनी राखी बांधून गेले म्हणून मला 200 हे माझं 200 आनंद आता बघा फोटो सेशन चालू आहे भाई आठवणी गोलागारी घेतले ना मी गणपती बाप्पा नाही माझ्या आईचा हृदय कडला तरी ती मारू शकत नाही कारण ती माझी असेल तिचा जरी लिकेज माझ्यावरती केला म्हणजे असा म्हणजे तिथे या जरा मृत्यूची तारीख जरी निघली तर ती मग बदली करेन बरं आवडं मला माहीत होता मी याच्यावर मी लोकांना बरेच जणांना सांगला आलेदाला सांगला मंगेशला बरेच जणांना सांगला की तिची तारीख निघेल तुम्ही बदली करीन बरं तारीख बरे ती मारू नाही शकत तिचा हृदय म्हणजे करते तिचा हृदय करला तरी ती मारू नाही शकत अरे नेणारा भाऊच आहे माझा तर मी सांगला तर पाहिजे म्हणजे जे बरेच वेळा म्हणजे त्यांनी जे घडवल्या त्यांना गोष्टी याच्यावर मी सांगला ही पहिली वेळ ना आईची वाचाची ही तिसरी वेळा आईची याच्या अगोदर पण 2दा नेलती मानवमध्ये बी नेलती ना तेव्हा पण तिचा म्हणजे असा ना उलटी केलती ना ती डायरेक्ट मान टेकली ती संपली ती तेव्हा पण नेलती तेव्हा बी म्हणजे त्यांनीच वाचवली ती आणि आता बी डॉक्टर संपले तर डॉक्टराई आश्वासन सोडला होता का ती मेलेली आहे मी समजलं मी स्वतः पण समजलं होतं हॉस्पिटलमध्ये मी बापाला बोललो डायरेक्ट मी बाबाला बोललो का आनंदी पाटील हे जगात नव्हती असं समज ना तिच्या आठवणी विसरून टाक तर बाबाला अटॅक आला म्हणजे असा 2दा-3दा आला तर बाबाला मी समजलं लगेच मी लगेच उचलला विडा मी लगेच शपथ काढली मी देवाला सांगला जर तुम्ही असाल ना बरं यावेळी समजेलच बरं खोटा खरा डायरेक्ट हां मी झोपायचो नाही ते चक्की नाक्यावर 12च्या नंतर कोणी निघायचं ना पण मी 4 वाजता आकाशाच्या इकडे बघत राहायचं माझं मला माहित आहे 4 वाजता मी झोपायचो नाही ना आकाशाच्या बोलत राहायचो म्हणजे
देव बरं सगळं खोटं आहेत बरं, सगळं खोटं आहे बरं, सगळं खोटं आहे तुम्ही बरं, देव बिव काहीच नसतं, सगळं खोटं आहे बरं, यम बिम काहीच ना बरं, असंच ते आवाज आहेत बरं. मग हॉस्पिटलमध्ये आतमध्ये गेल्यावर एकच आवाज यायचा, आम्ही स्वतः आईजवळ आहोत, आई मरणार नाही बरं, तुम्ही खोटं आहेत बरं, काहीच बोलू नका बरं. न बरं मला बरं येणं बनवू नका बरं, असंच दररोज या करायचं. तू यमांची भांडाचा हा म्हणजे मी पहिलेच सांगला होता ना, म्हणजे आता बरेच जणांना मी सांगलेलं का माझीच ना मारू शकत, ती माझीच आहे, तिचा जेव्हा मृत्यूची तारीख निघाल ना तर लिखित मी बदली करेल, ही मी पहिले गावात मी सांगलं आता ना सांगेल, म्हणजे ते वाचले जावा शाश्वती होती. तर मी पहिलेच सांगलेला होता ना. अच्छा मग त्यावर आईची परिस्थिती आवडी 18 दिवसां बिघडायची ना, मी समजायचो की बरं तुम्ही सगळं खोटं आहे, जर खरं तर मग आईची ऑक्सिजन 30 वर कशी जाता आवरा, लास्ट स्टेजवर जातच कशी, म्हणजे 50-60 वर पण डायरेक्ट मारायची कशी परिस्थितीने जात आहे तुम्ही बरं खोटं आहे. मी असं आकाशाच्या इकडे बघायचं 4 वाजता ना, म्हणजे अक्षरशः भांडायचो सगळं इकडे. हा मग हॉस्पिटलमध्ये आतमध्ये गेल्यावर मला म्हणजे जर दिसायचं या तेव्हा तो सांगायचा, बोलतो आम्ही स्वतः बोलतो आई जाणार नाही, नेणारा बोलतो न्याव, नेणार कोण बोलतोय असा. मी पहिलेच सांगला होता नेऊ नाही शकत तिला, तर नेणारा बाबा आता तू देवांचं या का करते श्रद्धा हे फोटो कना लावले थोडी ना आपल्या मनाला मनाला मना तो दिसाचा ना मना सांगता मी तुला माझा तुझ्याच बैठकीला ती मनाला बोलून जाय ना, मनाला पण मना मी डायरेक्ट सांगला होता ना, हक्कान सांगला होता यम नेऊ नाही शकत, तो माझा भाऊच आहे, 1% चान्स होती. डॉक्टरही सगळ्याही सांगला त्यांना न्यायी मारणार आहे, वाचणार नाही, सगळ्याही सांगले ती इथले ना नाशिक बिशिक पासून सगळे डॉक्टरही सांगले तर विचार तर वासुदेव महाराजच्या बायकोला बी विचार, तिने आमदार खासदारांना बी सगळे एरियांचे फोन खायला इकडे तिकडे चौकशी केला, आमच्या पेशंटची चार्ज किती आहे वाचावी, इथून मला धमक्या मिळायच्या सगळ्या का आम्ही उद्या नेता इथून मरणार आहे मरणार आहे मरणार आहे असा सगळे. मग पोरी सगळ्या माझ्या विरोधात, मी एकटा असायचो, एकटा विरोधात पडलो, 1% चान्स आहे मी म्हणजे जरी 1% आहे तर तिला कला म्हणजे असा जिवंत माणसाला मारायचं का मी त्याच सांगायचो, फोन लावायचेच आहे म्हणजे यांना त्यांना का आईला आणता घरा आई मेलेली असं, तर फोन उचकायचो नाही आपण असा. न मग मी तवा शपथ झाली ना, डायरेक्ट विडा उचलला, मी डायरेक्ट सांगला, मी डायरेक्ट वरती आकाशात बघला, मी वरती सांगला देवाना तुमच्या बरे तो कागद चोरून आणि ज्याच्या माझ्या याचं नाव लिहिलेलं असं ना मृत्यूचा, हा तो बरं तो कागद बरं मी विधीचं विधान बदलीन बरं, मी पहिलेच सांगला होता मी सगळ्यांना बरं, जर मी खरा असेल ना बरं यम बरं भाऊच असेल ना बरं, तो विधीचं विधान बदलून टाकेन बरं. मी सांगला तिची पहिले 13 तारीख निघली, मृत्यूची तारीख आईची 13 तारीख होती, त्याच्यावर म्हणजे मी बदलवल्यावर ती 16 तारीख मध्ये बदलली, ती 16 तारीख बी मी बदलवली, 2दा तिची मृत्यूची तारीख निघलेली. लोक मानो म्हणजे मी याच्या बरेच वेळा घडलेली अनुभव घेतले ना, परत जाऊन वर्ष जाऊनली वाटते वर्ष जाऊन ना मी आता जून जुलै आवडं समज जाऊनच ना माणूस आता भीमेना मरणार या आवरे लास्ट स्टेज वर येणार ना, त्यांनी मला 1 वर्ष अगोदर सांगला ही गोष्ट सांगला तर कोणाला खोटं वाटेल, यो लास्ट स्टेज वर जाणार आवरे मराचे त्यांनी सांगला तर म्हणा, हा म्हणून सगळ्यांना सांगी कारण तो काही तुम्ही काही देवाची पूजा नाही करेल म्हणजे जवळ त्याला बी काम असतो, आपण किती माणसं शव निघते ना किती ना दिवसाला, म्हणजे ते ज्या ज्या सांगला तर त्या घडलेलं आहे. आणि जून जुलै मध्ये पण तुमच्या गावात मारेल सांगला तर मेला म्हणजे गावात त्यांनी यमानी सांगला तर म्हणा आपल्या आमचे गाव, हा आणि मध्ये पण कोणतरी मेले असं म्हणजे रामनाम सत्य माझे तोंडावा आणि ना ते दिवस पण गावा मेलला, त्यांनी म्हणा सांगला, मी त्याला विचारला बरं याचं बरं माझे तोंडावा हेच वाक्य का म्हणजे कवाच नसते, कुठल्याच दिवशी मी कवा रामनाम सत्य ना बोल, मग आजच माझे तोंडावले वाक्य निघत गेला, तो बोलतो तुला कळलं, मग त्या दिवशी गावानं अजून एकदम मिळेल नाव ना सांगितलं. मग लोक संशय करता माझ्या वाता, म्हणजे 1-2 जण बोलला तू बोलतो भगतगिरी करते आमचे यानं तुम्ही या केला असं तसं, म्हणून मी कोणाला सांगितलं नाही, म्हणून 2-3 जण बोललं तू बोलतो भगतगिरी करते, आणि भगतगिरी ना देवाचे लय फरक आहे, भगत ज्याने देवाचे भगत त्याचे परावा जेव्हा विश्वास असेल त्यांनी. माता बद्दल काही सांगला का, माता चांगली बोलला असा बोलला का मी लाची इच्छा म्हणजे मी आकाशांच्या इकडे बघून मी बोललो बरं येवेल म्हणा आता घराभर आईला नेऊन वारच पाजायचं तर तुम्ही करा खोटा असेल ना, मला एकच आकाशांचा आवाज यायचा
तुझ्या असला काही नाही होणार, तुझ्या प्रयत्नानंच बोलतं तुझा विजय बोलतो, असंच मला आवाज यायचा ना. दवाखान्यात गेलं मला म्हणजे अक्षरशः म्हणजे आईजवळ यम दिसला तर तेव्हाच मी समजलं बरं येऊन की तो सांगायचा बोलतो मी स्वतः बोलतोय. तो बोलतो तुझ्यासला नेलच कोण बोलतोय, तसं तो डायरेक्ट बोलायचा. मी बोलायचं खोटंच तुम्ही बोलूच नका काही, मला बोलतो त्रास होता म्हणजे तुमचा बरं असं मी सांगायचो. कारण की त्या नुसता आवाज यायचा ना आम्ही आहो बरं घाबरा बरं आम्ही आहो बरं खोटापर्यंत तुम्ही, असं मी डायरेक्ट बांधायचो त्यांचे. असा 4-4 वाजता ना हॉस्पिटलचे ते वॉचमॅन आणायचे, ते झोपायचे, मी ना झोपायचो, झोपणं लागायची. म्हणजे मी नसता भर पाणी पाराचा वादळ सुटायचा ना, मी ते आकाशाच्या इकडे एकटा बघत राहायचो रोडच्या इथे कॉर्नरला राहून असा वरती, म्हणजे आकाशाच्या इकडून समजतं ना आपल्याला तो आवाज तसा यायचा. लोकांना अंधश्रद्धा वाटत नाही. येतो मामा. बाय सगळी बाय बाय. सगळी पोरं चालली पप्पी दे. होती ना. इरी पिली त्याची इरी. चला मामा बाय. अच्छा बर्थडे बाय. हॅपी बर्थडे टू यू. झाला कपला तुझा आता, चल बाय. अरे सोरला के तुमचा यो आला सोरला के. आता कोण आहे आता आम्ही तर वीकेंड आहे. काय वीकेंड आहे. चला चल मावशी बाय. चला चला लक्ष्मी बाय. तुझे पाय ना परत पाय परत काय सगळं. चला तुम्हाला माहिती काय याला काय बोलतात माहिती असं तर कमेंट मध्ये नक्की सांगा. नाही तर काही नाही ना, आजचा आपला ब्लॉग ना आपण इथेच एंड करू. बस झाला आता, जास्ती होला आता नाही का. येतो चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम जय श्री महाकाल. बाय बाय.